नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या संवाद वेळा या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. संवाद वेळा जिथे आहे सद्विचारांचा मेळा, जो देईल तुम्हाला आनंद वेळोवेळा. असा सुरू करूयात आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळा. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत लघाटे रिअल्टर्स. अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. आता त्यांच्या ज्या पहिल्या साईटला जोरदार रिस्पॉन्स मिळून आणखी 2 साईट्स पण ओपन झाल्यात आणि त्याचंही बुकिंग खूप छान पद्धतीत चाललंय. तर तुम्हाला जर कोकणात आणखी एखादं घर हवं असेल तर जरूर त्यांच्याशी संपर्क साधा. त्या सगळ्या लिंक्स आणि त्यांचे फोन नंबर्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कदाचित स्क्रोल पण होत असतील, मला माहीत नाही, तुम्ही बघा. मित्रांनो, आज हा नवीन पद्धतीत पॉडकास्ट आता होतोय. तो एवढ्यासाठी की तुम्ही दरवेळेला छान पद्धतीने रिस्पॉन्स देताय. आता अनेक मंडळी आपल्याला जॉईन होत आहेत. त्यातले आज आरोग्यम नावाचं एक सदर आपण सुरू करतोय. तुम्ही म्हणाले आरोग्यम काय? आरोग्यम धनसंपदा नाही, आरोग्यम सुखसंपदा. आपल्या आयुष्यात आपल्याला सुख देणारं जे काही असतं ते आरोग्य असतं. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहावं, उत्तम राहावं, यासाठी हा एक सेगमेंट आपण सुरू करतोय. तुम्ही मला सांगणारच आहात की हा सेगमेंट कसा वाटतोय तुम्हाला. त्यातला आज पहिला अत्यंत महत्वाचा टप्पा आपल्याला सुरू करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल कदाचित की परमात्म्याला 9 प्रकारचे थेंब आवडतात. त्यातला एक थेंब म्हणजे रक्ताचा थेंब. परमात्म्याला आवडणारा एक थेंब म्हणजे रक्ताचा थेंब. मग तुम्ही म्हणाल रक्ताचा थेंब गाळलेला सुद्धा चालतो का? हो, देशासाठी, देशाच्या रक्षणासाठी जे जवान आज त्यांचं रक्ताचा थेंब गाळत आहेत, तोही परमात्म्याला आवडता असतो. पण मग मी आता सैन्यात जाऊ शकत नाही, मी लढाई करू शकत नाही, मी प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढू शकत नाही, तर मी माझा कोणता थेंब देऊ शकतो म्हणजे परमात्म्याला आवडेल? त्याच्याबद्दल तर आज बोलायचंय. आपण अनेकदा ऐकलंय की रक्तदान श्रेष्ठ दान, असं म्हणून नाही चालत. आपण केलेलं असलं पाहिजे तर त्याचा उपयोग आहे. मग या रक्तदानाबद्दलच्या अनेक गोष्टी मला ज्या वेळेला ऐकायला मिळाल्या, मी म्हणलं आपण एक कोणीतरी अधिकारी व्यक्ती याच्यासाठी बोलूयात. मग ठळकपणे पुण्यामधलं एक नाव की जे संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये पसरलेले प्रचलित आहे. तात्काळ संपर्क साधला आमचे मित्र जीवन धर्माधिकारींच्या मार्फत आणि जनकल्याण रक्तपेढी माहितीये, माहितीच असणार, अत्यंत सुप्रसिद्ध, चांगल्या अर्थानंच नावाजलेलं जनकल्याण रक्तपेढी. मला आठवते पूर्वी 2 फक्त रक्तपेढ्या होत्या, एक ससूनची आणि एक रेडक्रॉस. पण जनकल्याण आल्यानंतर जनकल्याणनी काय बदल केले आणि काय नवीन पायंडा पाडला, हे सगळं जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आजचा. आणि यासाठी एक अधिकारी व्यक्ती आपल्याला जनकल्याण रक्तपेढीतून आलेली आहे. कार्यकारी संचालक जनकल्याण रक्तपेढी डॉक्टर अतुल कुलकर्णी. नमस्कार. मनापासून स्वागत डॉक्टर तुमचं. नमस्कार. माझी खूप इच्छा होती की रक्तपेढीच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी ह्या रसिकांपर्यंत पोहोचाव्यात, लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून आपला एक काय म्हणूयात आपण, आपल्याला आनंदाचा विषय की आपण हा विषय तिथपर्यंत पोहोचवू शकलो. अनेक गैरसमज असतात, समज असतात, हे सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचंय. जनकल्याण रक्तपेढीबद्दल नव्यानं काहीच सांगायला नको. जनकल्याण रक्तपेढी हे नाव खूप मोठं आहे. 1983 पासून सुरू झालेली. आज किती कालावधी गेलाय पहा. इतका कालावधी यशस्वीपणे रक्तसंकलन आणि रक्त वितरण, आणि कुठलाही ब्लॉट नाही अजून त्यांच्यावर. कोणीही बोलताना रक्तपेढीबद्दल आदरानंच बोलतं. मग हे काय, हे कधी सुरू केलं, हे सुरू करण्यामागची प्रेरणा काय, काय उद्देश होता, सगळं जाणून घेऊयात. आणि आत्ता काय करतंय
जनकल्याण रक्तपेढी फक्त रक्त संकलन करते का? तर नाही, आणखी एक काहीतरी करते. आपल्याला ते सगळं जाणून घ्यायचंय. डॉक्टर, जनकल्याण रक्तपेढी नवीन नाहीये, सगळ्यांना माहिती आहे. जसं मी आता म्हणालो, 1983 साली रक्तपेढी सुरू झाली. त्यावेळेला 2 रक्तपेढ्या होत्या, राईट? मला वाटतं या 2 रक्तपेढ्या होत्या, त्याच्यात एक रेड क्रॉस होती आणि एक ससूनची होती. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेली रक्तपेढी, काय उद्देश होता? काय संकल्पना होती? म्हणजे मोटिवेटिंग फोर्स काय होता, की काय सुरू करावं असं वाटलं? तुम्ही जसं म्हणलात तसं ससून होती, दोन अजून एक माझ्या मते KEM आणि AFMC आर्म फोर्सेस हे ओके. पण असतील. पण एक जे आता तुम्ही उल्लेख केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, तर समाजाला जिथे कमी पडतो तिथे मदत करणं हा मूळ आपण म्हणूया संघाचा पिंड आहे. आणि ती काळ असा होता की जेव्हा समाजामध्ये रक्तदानाच्या बद्दल जागृती नव्हती हं. आणि म्हणून बरेच रुग्ण जे आहेत त्यांना जेव्हा रक्त लागायचं तेव्हाच संघाचं कार्यालय जे आता आधुनिक झालंय मोतीबागेमध्ये त्यांचे नातेवाईक यायचे, वेगळे जण फोन करायचे आणि मग संघाचे स्वयंसेवक जायचे, रक्तदान करायचे आणि असा प्रघात चालू होता. मग असं वाटत गेलं की अरे रक्तदानामध्ये तर आपले स्वयंसेवक जाता आहेत, पण एकंदरीत समाजाची गरज, स्वेच्छा रक्तदानाची गरज ह्याचा विचार करताना म्हणून समाजाची ज्या काही कमतरता आहेत त्या भागवणं ह्या दृष्टीने तेव्हाचे खडीवाले वैद्य असतील आणि तत्कालीन संघाचे अधिकारी असतील यांनी विचार केला की हा एक आपणच पहल करूया. तांत्रिक प्रोजेक्ट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बरीच आपण म्हणूया चर्चा विमर्श झाला. जे तुम्ही आता मगाशी म्हणलं की कुठलाही ब्लॉट नाहीये जनकल्याणवरती. मला आठवतं आमचे जे आधीचे कार्यकारी विश्वस्त होते डॉक्टर शरद भाऊ जोशी, ते म्हणले जेव्हा आम्हाला परवानगी दिली संघाच्या अधिकाऱ्यांनी तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की बाबा रे तुम्ही रक्तपेढी चालू करताय, संघाची इब्रत मागे आहे, तर जेव्हा हे चालवाल तेव्हा तो प्रकल्प समाजोपयोगी आणि कुठलाही धब्बा नाही लागणार ह्याच्याच पद्धतीने चालला पाहिजे. तेव्हा मला आठवतं बाळासाहेब देवरसांनी उद्घाटन केलं, तत्कालीन सरसंघ चालक होते. त्यांनी पण सांगितलं समाजाचा शेवटचा घटक तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे जेव्हा तुम्ही सेवा द्याल. तर असा विचार करून लोकांची सेवा करणं, जिथे कमी तिथे आम्ही असं जे आपण म्हणतो तशा हेतूनी आपण म्हणूया की रक्तपेढीची जी आहे ती सुरुवात झाली आणि गेली 4 दशकाच्या प्रवासामध्ये जे जे होते त्यांनी तेच जे काही कोर आहे, ज्या मूल्य आहेत तेच डोळ्यासमोर ठेवून हे रक्तपेढीचं काम पुढे नेलं आणि आता आपण बघतो की त्याचं एक मोठा तुम्ही आत्ताच्या भाषेत ब्रँड म्हणू शकता किंवा पुणे परिसर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रुग्णांसाठी आधारस्तंभ, रक्तसेवेसाठी आधारस्तंभ असं जनकल्याण रक्तपेढी उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे. त्याच्या मागची भूमिका हीच आहे, स्वेच्छा रक्तदानाच्या आधारावरती चालणारी रक्तसेवा. आपण बघतो की बऱ्याच वेळेला रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते, डोनर घेऊन यावे लागतात, हे करावं लागतं. पण रक्तपेढीचा पहिल्यापासूनचा संकल्प हा होता की ही रुग्णाची धावपळ आपण थांबवू शकू का? स्वेच्छा रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्त उपलब्ध झालं तर जेव्हा हवंय तेव्हा रक्त उपलब्ध असेल आणि त्याला जोड सुरक्षिततेची, सुरक्षित रक्त हे उपलब्ध असेल. असे गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जनकल्याण रक्तपेढीचं काम हे सुरू झालं आणि मग हळूहळू वेगवेगळ्या टप्प्यातून ते पुढे गेलेलं दिसतं. सर, आता तुम्ही सांगताय की ही या प्रेरणेने सुरू झालेली रक्तपेढी आहे. 40 वर्ष म्हणजे 4 दशकं होऊनही यशस्वीरित्या हे काम चालू आहे. तोच विचार संघाच्या मंडळींचा जो सुरुवातीला होता तोच तसा दृढ करत आतापर्यंतचा प्रवास सुरू झालेला आहे. आज पुण्यामध्ये फक्त रक्तसंकलन
एवढंच तुम्ही करत नाही आहात. आज मी मुद्दाम तुम्हाला जेव्हा भेटायला आलो होतो, तेव्हा सुसज्ज सगळं आणि अत्याधुनिक अशी यंत्रणा मी तिथे पाहिली आणि मला आश्चर्य वाटलं, की हे सगळं पुण्यामध्ये आहे आणि ह्या गोष्टींचा खरं तर प्रचार-प्रसार व्हायला हवा, जेणेकरून कळावं, की आपण रक्तदान करणं किती गरजेचं आहे. याला कारण असं आहे, की रक्तदान करण्याच्या जागा हे सुद्धा माझ्या मते रक्तदान न करण्याचं कारण आहे सध्याच्या काळात. कारण अरे का कुठे जाऊ, काय करू, ते उगीच कुठलं काय माहिती नाही. अनेकांना इच्छा असते, पण काही जणांना भीती पण असते, की रक्तदान करणं हे अनेकांना मी माझ्या वयोगटातले सुद्धा मी मित्र बघतो किंवा अजून संपर्कातली मंडळी बघतो, की ज्यांनी रक्तदान केलेलंच नाही आजवर. मग त्यांच्या मनामध्ये अनेक भीत्या आहेत. आपण म्हणूयात अनेक गैरसमज आहेत. पण काही त्याच्यात इतका आनंद आहे. मी तर म्हणतो रक्तदान केल्यानंतरचा जो आनंद आहे, तो खूप वेगळा आहे. तर ह्या मिसकन्सेप्शन्स बद्दल आपण थोडंसं आता मला विचारावसं वाटतं, की अ, रक्तनिर्मिती होते रक्तदान केल्यानंतर, असं जे सांगितलं जातं, रक्तदान का करावं? डॉक्टर म्हणून तुम्हाला विचारतोय. खरं सांगायचं झालं तर रक्तदान का करावं? तर डॉक्टर म्हणून सांगायचं झालं तर रक्ताला आता पर्याय नाही. म्हणजे गमतीने आपण म्हणतो की चंद्रयान, मंगलयान सगळीकडे झालं, हे आर्टिफिशियल आलं, गाडी सुद्धा ऑटोमॅटिकली जायला लागली वगैरे, वगैरे. असं सगळं जरी तांत्रिक प्रगती झाली असली, तरी आज तागायत रक्ताला पर्याय निर्माण झालेला नाहीये. रक्त हे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर अजून करता येत नाही. प्रयोग मानव किती हां, प्रगत झाला, तरी तो हां. रक्त निर्माण करू शकलेला नाही. त्याच्या दृष्टीने त्याची हे चालू आहे, प्रयत्न चालू आहे, घोडदौड चालू आहे. एक-एक प्रयोग करणं, तो अयशस्वी झाला तर दुसऱ्या मार्गाने जाणं असं चालू आहे. पण अजून त्याला पर्याय नाही. जी लाल रक्तपेशी आपण म्हणूया देवानी निर्माण केलेली आहे, ती आम्ही जे पॅथॉलॉजीमध्ये एक पुस्तक आहे, रॉबिन्स मला आठवतं, की त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलंय. इट इज अ सिझोफ्रेनिक सेल. का केलं असेल? तर आपण बघतो की लाल रक्तपेशी जेव्हा फुफ्फुसामध्ये असते, तेव्हा ती ऑक्सिजन शोषून घेते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. पण टिश्यू लेव्हलला जेव्हा जाते, तेव्हा ती ऑक्सिजन सोडून देते आणि कार्बन डायऑक्साईड पकडते. म्हणजे एकच सेल आहे, पण ती वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळी वागते. असं सेल तयार करणं हे अवघड आहे. जसं आपण म्हणतो, की लोखंड आहे आणि मॅग्नेट आहे. तर कुठेही हे दोघं जण ठेवले, तरी ते जोडूनच येणार. असं होणार नाही, की या ठिकाणी लोहचुंबक जे आहे ते लोखंडाला खेचत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी खेचतं. तर असे सगळे चमत्कारिक या सेल्स आहेत आणि त्यामुळे ते अजून निर्माण नाही झाले. हां, म्हणजे परस्पर विरोधी अशा 2 गुणधर्मांनी गुणधर्म. युक्त अशी ती हां. WBC आहे. हां. तर ह्या ज्या सेल्सची अशा ज्या क्वालिटीज आहेत पेशींची, त्यामुळे अजून जमलेलं नाहीये. आणि तसं जर जमलं नसेल, तर जेव्हा त्याची गरज भासेल, तेव्हा हं, त्याला पर्याय काही नाही. हं, हं. आणि आपण बघतो की गरज भासतेच. आपल्याच नातेवाईकात कोणाचं तरी ऑपरेशन होतं, रक्तस्राव होतो, डिलिव्हरीज होतात, गर्भारपणा असतात, वेगवेगळ्या काही अॅनिमिया असतात. तर त्यामुळे रक्त लागतं निश्चित. मग आता जर रक्त लागणार असेल, तर ते कुठून तरी यायला पाहिजे. मग ते कुठून जे येणार आहे, ते तर कारखान्यातून नाही येणार. मग कोणीतरी रक्तदान करायला पाहिजे. त्यामुळे देअर इज नो अल्टरनेटिव्ह. ब्लड डोनेशनसाठी अल्टरनेटिव्ह दुसरा काही नाही. मग आता ते कसं व्हावं? तर आपल्याकडे आम्ही गमतीने म्हणतो, की आपल्याच ह्याच्यात सांगितलंय, की एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल, तर कशी मिळवावी? तर साम, दाम, दंड, भेद असे प्रकार सांगितले टू गेट इट डन. तर त्याच्यातलं बाकीचे पर्याय खूप काळ जगभर चालले. म्हणजे भेद असेल, दंड असेल, दाम असेल.
मग एक जुने किस्से असे आहेत भारतातले सुद्धा, की जेलमधल्या हट्ट्या-कट्ट्या गुंड आणि बाकीचे जे कच्चे कैदी आहेत, ह्यांना रक्तदान करून त्यांच्या आधारावरती स्वतःची शिक्षा कमी करून घेतली. का? तर रक्तदान केलं तर शिक्षा कमी होते. तर असे पण गोष्टी झाल्यात. पैसे देऊन तर बरेच काळ चाललं आणि म्हणून आताचा जो सगळीकडचा ॲक्सेप्टेड मार्ग आहे तो म्हणजे सामोपचार. मग याचं महत्त्व समजावून सांगा आणि त्यांना हे हृदयातून जाणून द्या, की आपला जसा जीव आहे, आपलं जसं शरीर आहे, आपण जसे आहोत, तसाच आपला भाऊ आहे, आपला समाजातला घटक आहे. त्याला रक्त मिळालं पाहिजे म्हणून मी रक्तदान करायला पाहिजे. त्यामुळे रक्तदानाला पर्याय आता शिल्लक नाही. दुसरा अल्टरनेटिव्ह नाही. म्हणून रक्तदान करायला पाहिजे. त्यामुळे डॉक्टर म्हणून रक्तदानाला पर्याय नाही. पण डॉक्टर म्हणून दुसरं पण निश्चित सांगतो, की मी सुद्धा रक्तदान पण करतो, प्लेटलेट डोनेशन पण करतो, पण काही त्रास होत नाही. वर्षाला सध्या रक्तपेढीमध्ये 25,000 जणांचं रक्त संकलन होतं. आपल्या रक्तपेढीत. जनकल्याणच्या माध्यमातून 350च्या वर रक्तदान शिबिरं होतात. कोणाला काही त्रास झालेला नाही. आतापर्यंत जर बघितलं तर लाखो लोकांनी रक्तदान केलंय. तर त्रास सोडून द्या. आपण म्हणूया की मुंगी चावल्यासारखं ती सुई टोचती एवढा जर सोडला तर त्रास काही होताना दिसत नाही. जो काही होतो तो मनातल्या भीतीमुळे होतो. काही जणांना चक्कर आली वाटते, अमुक वाटतं. तर ते मनाची हे आहे. वैद्यकीय दृष्ट्या ह्याला काही अडचण नाही. अगदी बिनधास्तपणे रक्तदान करता येऊ शकतं. आणि रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला सुद्धा फायदा होत असेल ना? निश्चितच. एक म्हणजे आम्ही कायम सांगतो, की तुम्ही रक्तदान करू शकलात, हे तुमच्यासाठी एक सर्टिफिकेट आहे, की यू आर फिट. कारण की ते करत असताना तुमचं हिमोग्लोबिन तपासतात, ब्लड प्रेशर तपासतात, डॉक्टर थोडीशी माहिती घेतात, सगळं थोडंसं स्क्रीनिंग केलं जातं. तर इट इज अ एन्डोर्समेंट दॅट यू आर फिट. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा रक्तदानाला जाता आणि रक्तदान करू शकतात, तर हेच एक मोठं प्रमाणपत्र आहे, की तुम्ही हेल्दी स्वस्थ आहात, आहात, हेल्दी फिट आहात, आहात. फिट आहात. तर मला असं म्हणायचं, की हे एक खूप मोठी गोष्ट आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे आपण जसं बघतो, की उत्पत्ती, स्थिती, लय एक सारखं चक्र आहे, चालू राहतं. शरीराच्या आतमध्ये पण हे सगळं चालू असतं. मायक्रो लेव्हलवरती, पेशी लेव्हलवरती. तर जेव्हा रक्तदान आणि असं करतात, तेव्हा काही स्टडीज असं सांगतात, की इट गिव्हज पॉझिटिव्ह इम्पल्स टू प्रोड्यूस न्यू ब्लड सेल्स. तर त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा हे चांगलं आहे आणि ऑब्झर्वेशन असं आहे, की जो नियमित रक्तदान करतो, आम्ही दुसऱ्या ह्यानी पण म्हणतो, की ज्याला समाजभान आहे तोच रक्तदान करतो. हं. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या वाढली, तर समाजभान असणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. समाजावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे मेंटल हेल्थ असा जर विचार केला, तर चांगली मनस्थिती हा सुद्धा आहे. म्हणजे एक जसा आरोग्याचा फायदा आहे, स्वस्थता म्हणूनचा, तसा मानसिक आरोग्याचा सुद्धा रक्तदानाला फायदा आहे. आपण जेव्हा कोणासाठी रक्तदान करतो, त्याच्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता येत असते. तर त्या आरोग्य म्हणून पण आहेच आणि ज्याला आपण मनस्वास्थ्य किंवा शांती तुम्ही बोलताना सुख म्हणलात, तर एक खूप छान पंचलाईन आली होती. हिंदीमध्ये मध्ये ते म्हणत होते, ती केली होती, "रक्तदान करके देखो अच्छा लगता है." तर मला असं वाटतं, की सुख, आनंद हा त्याच्यामागचा सगळ्यात मोठा हे आहे. शरीरासाठी तर आहेच, पण आपल्या मार्फत हा जो आनंद आहे हा पसरू शकतो. सर, अनेकांच्या दृष्टीने विचार केला तर मी आणखी एक प्रश्न विचारतो, की रक्तदान केल्यानंतर रक्त निर्मिती शरीरात जी होते ती त्याला किती वेळ लागतो? याच्याबद्दल खरं म्हणजे 2 गोष्टी आहे. रक्त निर्मिती ही कायम चालू चालूच राहणारी असते. प्रक्रिया आहे. म्हणजे रक्ताच्या बद्दल म्हणजे ते ज्या काही पेशी तुमच्या पिशवीमध्ये गेल्या आहेत, ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं, तर मी कायम एक छोटं उदाहरण देत असतो. आपल्या स्वयंपाकघरामध्ये एक साखरेचा डबा असतो. तो असा छोटासा असतो. पण आत एक मोठा डबा असतो, ज्याच्यातून आपण ती छोटी साखर काढत असतो. तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ह्या लाल रक्तपेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, प्लेटलेट आहेत, ह्याचा स्टोअर ऑलरेडी आहेच. वापरण्यासाठी लागणाऱ्या पेशी ह्या रक्तामध्ये असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही रक्तदान करता, तेव्हा आमचं ऑब्झर्वेशन असं आहे, वैज्ञानिक सुद्धा हे करतात,
48 तासामध्ये ब्लडचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन पूर्ववत झालेलं असतं. 48 तासांमध्ये. तासात पूर्ववत झालेलं असतं. म्हणजे ते मेन स्टोअर मधून त्या पेशी ब्लडमध्ये येणार, त्याचं इक्विलिब्रियम होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आधी जसं होतं तसंच होईल. पण 3 महिन्याचा कालावधीने रक्तदान करा असं आपण सांगतो. असं नेहमी सांगितलं जातं. आता तो 3 महिने पुरुषांसाठी आणि 4 महिने महिलांसाठी झाला. याचं कारण काय आहे तर 350 ml किंवा 450 ml असं रक्त संकलित केलं जातं. तर त्या पिशवीमध्ये असलेला जो प्रत्येक घटक आहे म्हणजे त्या लाल पेशीतला आयन आहे, लोह आहे, ते जे लोह नष्ट झालेलं आहे ते सुद्धा शरीरामध्ये येऊन स्टोअर सुद्धा रिप्लेनिश व्हावेत आणि त्या माणसाची जी आरोग्य आहे ते असंच रक्तदान केलं तर बरकरार राहावं अशा दृष्टीने विचार करून हे 3 महिने 4 महिने असं ठरवलेलं आहे की जेणेकरून हा रक्तदाता त्यांनी जर ठरवलं की मी सातत्याने रक्तदान करणार आहे तर त्याचं रक्त निर्मिती, त्याचं कन्सिस्टन्सी, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या घटकांचं नीट राहील असा सगळा विचार करून केलेला आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या सांगायचं झालं रक्तदान केलं तर 48 तासाच्या आतमध्ये आधी जे रक्तामधले घटक जसे होते तसे पूर्ववत झालेले असतात. काहीच अडचण येत नाही. शरीरात किती रक्त असतं तर आम्ही म्हणतो 4 ते 5 लिटर रक्त असतं. म्हणजे 5 लिटर मधले फक्त 350 किंवा 450 ml हवेत. बस. का थांबतोय आपण? 5 लिटर 4 ते 5 लिटर जर शरीरामध्ये रक्त आहे म्हणजे हेल्दी पर्सनला एवढे तरी मिनिमम रक्त असतं. एकदम बरोबर. मग तर खरं त्यामुळे तर काहीच अडचण नाहीये. आणि आपण जे म्हणूया की जे आम्ही रक्तपेढीची जबाबदारी काय आम्ही किंवा जे कायदे आहेत किंवा विज्ञानाची जबाबदारी काय तर रक्तदात्याला कधीही अपाय होणार नाही हे पहिलं आमचं ऑब्जेक्टिव्ह असतं. पहिलं लक्ष काय तर काहीही विचार करताना रक्तदात्याला नो हार्म व्हायला पाहिजे आणि त्यामुळे सगळा विचार याच यांनी केलेला आहे की रक्तदात्याला कधीही त्रास नाही व्हायला पाहिजे. सर त्यामुळे असं अनेक लोकांना असं वाटतं की रक्त दिल्यावर मला चक्कर येते किंवा थकवा येतो किंवा काही लोकांना विश्रांती घ्यायला लावतात. तर हे कशामुळे होत असेल? थकवा येतो किंवा चक्कर येतो ते मी मगाशी जे म्हणलं थोडंसं हे मानसिक याच्याशी आहे. आपण जसं बघतो की काही जणांना रुग्णालयात गेलं किंवा जाणार असा या विचार विचाराने पण केल्याने त्रास. सुद्धा भोळ येते किंवा तिथे जे रूम क्लिनिंग साठी वापरलेलं केमिकल असतं त्याच्या त्या वासाने. वासाने सुद्धा नॉशिया येतो. तर आता ह्याचा काही संबंध नाही आपण आणि हे अनुभवतो म्हणजे हे प्रॅक्टिकली आपण ऑब्झर्व केलेलं आहे की असं काही जणांना होतं की रुग्णालयात गेला आणि त्याला चक्कर आली, पेशंटला बघितलं आणि चक्कर आली किंवा आयसीयू मध्ये जाणार तरी देखील असं वाटतं. तर ह्या ज्या चक्कर आणि हे आहेत ह्याचा संबंध याच्याशी येतो ज्याला आम्ही व्हाझोवेगल रिॲक्शन म्हणतो. शरीरातल्या ज्या नर्व्हज आहेत त्या अशा प्रकारची रिॲक्शन देतात आणि मग बॉडी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी पाडतं म्हणजे चक्कर आणते की खाली बाबा तू लाय डाऊन हो म्हणजे तुला पुढचा त्रास होऊ नये. सो व्हॉट वी से इट इज अ प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स. शरीराची त्रास होऊ नये म्हणूनचा हा केलेला प्रोटेक्टिव्ह रिस्पॉन्स आहे. पण तो कधी कधी ज्याला आपण म्हणूया की ओव्हरशूट होतो आणि त्रास होतो. तर हा जो आहे हा त्या प्रकारचा आहे. रक्तदानाशी जोडलं जाणं हे मी म्हणेल त्या 350 450 ml नी काही फरक पडत नाही. जो आहे हा या सगळ्या याच्याशी येणारा विषय आहे. आता आपण जनकल्याण रक्तपेढीचा जर विचार केला तर गेले अनेक वर्ष हे यशस्वीरित्या जसं आता आपण म्हणालो तसं कार्य चालू आहे. आपल्या त्या संस्थेमध्ये जनकल्याण रक्तपेढीमध्ये काय काय गोष्टी होतात? हे सगळं एवढ्यासाठीच विचारतो की मी पाहिलेलं जे आहे त्यातलं बरचसं 90% गोष्टी मला माहिती नव्हत्या. मला असं वाटायचं की फक्त एक अनेक जशा रक्तपेढ्या आहेत तशी ही एक रक्तपेढी आहे जिथे संकलन होतं आणि वितरण होतं. तर तिथल्या कार्याबद्दल थोडंसं सांगा. मला सुद्धा हे सांगायचं आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला बऱ्याच गैरसमजांना फेस करावं लागतं. रक्त घ्यायला आलेला एखादा साधा पेशंटचा नातेवाईक असतो. त्याला असं वाटतं की ह्याच्यात काय आहे मी रक्ताचा नमुना दिला
तर जसं आपण एखाद्या दुकानात जातो, दे बॉ 1 किलो साखर दे, एक गुळाचा ढेप दे, तर तो लगेच आणून देतो आणि जायचं असतं. तर इथे आल्यावर पहिल्यापासून सगळं होतं, की ते म्हणतात 2 तास लागतील. ते म्हणतात तुम्ही तर रक्त तयार घेतलं आहे, तुमच्या कुठेतरी स्टोरेजमध्ये असेल आणि ते तुम्ही फक्त काढून मला देणार. तर ते इतकं सोपं नाही. कारण की रक्त जे आहे, हे दुधारी तलवार सारखं आहे. ह्या रक्ताच्या वरती ज्या प्रक्रिया, रक्त सुरक्षितता हे खूप महत्वाचं आहे. कारण की आम्ही गमतीने म्हणतो, प्रत्येकाचं रक्त हे युनिक आहे. बरोबर. त्याचं त्याचं ते युनिकच आहे. हे तर विज्ञानाने पण आता आयडेंटिफाय केलंय. गमतीने ते नाना पाटेकरचा एक डायलॉग आहे, की बाबा तेरा खून मेरा खून, बघ दोनों लाल है. हम्म. तर ते बरोबर आहे. म्हणजे रंग लालच आहे, पण त्याच्यामध्ये गटतट आहेत. मग ए बी ओ असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल. तसेच वेगवेगळे आजार आहेत जे रक्तावाटे जातात. HIV आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, सिफिलिस आहे. असे आजार सुद्धा जातात. तर त्यामुळे मी मगाशी जसं म्हणलं तसं रक्तदात्याला जसा अपाय नाही व्हायचा आहे, तसंच जो रक्त घेणारा रुग्ण आहे, त्याला त्याचा फायदाच व्हायला पाहिजे. त्याला त्रास नाही व्हायला पाहिजे. आणि म्हणून ही सगळी रचना रक्तपेढीमध्ये करावी लागते, की ज्याच्यामध्ये रक्त संकलन केल्यानंतर त्याचे रक्तगट तपासणी करणं असेल, वेगवेगळ्या इन्फेक्शन्स आणि याच्या तपासणी करणं असेल. आता रक्त घटकाचा जमाना आला. पूर्वी ते आपल्याला अमर अकबर अँथनी आठवतं, की 3 भाऊ आहेत, त्यांना माहित नाहीये. पण त्यांच्या शरीरातून ते रक्त येतंय आणि आईला जातंय. हा, आणि तिघांचंही एकाच हां. ट्रॅकवरनं जातोय. वा वा वा. तर इट इज नॉट दॅट इझी. काही बघायचो ना आपण. म्हणजे कधी-कधी आम्हाला असं वाटतं, की ह्या मीडिया किंवा बॉलिवूडनी सुद्धा आमच्यावरती अन्यायच केलाय. म्हणजे विज्ञानाला जे योग्य वाटतंय, हम्म. तसं दाखवण्याच्या ऐवजी फक्त आपण जे म्हणतो, की कवीच्या मनामध्ये जसं येतं आणि तो हो, हो, सांगतो. हो, हो. तर ते रिअलिस्टिक असेलच असं नाही. पण असं वाटतं, की विज्ञानाची पण जोड असती, तर आमच्याबद्दलचे जे गैरसमज समाजामध्ये आहेत, ते जायला जरा मदत झाली असती. पण आता आहे. तर त्यामुळे हे ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत, म्हणजे रक्त घटक तयार करणं आहे. आता आम्ही गमतीने अजून एक जे कायम म्हणत असतो, की आता ते द्रोणागिरी सेवा नको आहे. म्हणजे तेव्हा जेव्हा मूर्छित पडल्यानंतर हनुमानजी अख्खा पर्वत घेऊन आले आणि बघा तुम्हाला जी कुठली हा, वनस्पती जे काय पाहिजे संजीवनी हवी आहे ना, ती ती तर तुम्ही ते याच्यावर काढून सगळं घ्या. आहे, ते बघा. हां. तर कारण आता द्रोणागिरी सेवा नकोय. आता जे हवंय तेच पाहिजे. म्हणजे ज्याला प्लेटलेट पाहिजे, त्याला रक्तातलं प्लेटलेट काढून द्या. अच्छा, ज्याला पांढऱ्या पेशी पाहिजेत, त्याला पांढऱ्या पेशी द्या. मग या ज्याला सगळ्याची प्रोसेस आपल्या तिथे करेक्ट. तर त्यामुळे हे रक्ताचं विघटन करून विघटन. वेगवेगळे घटक ते वेगळे करायचे, त्याचं योग्य साठवणूक करायची. त्याची सगळी अत्याधुनिक यंत्रणा आता रक्तपेढीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर जी मी म्हणलं, की जे आजार आहेत, जे आजारांची तपासणी करायची, HIV, कावीळ वगैरे, वगैरे, त्याच्या तपासणीच्या सुद्धा आधुनिक यंत्रणा आपल्याकडे आहेत. कोविडमध्ये मुळे माहिती झालेले जे PCR आहे, RT-PCR, तर ह्या तंत्रज्ञान सुद्धा आपल्याकडे आहे. तर असे सगळं अद्ययावत, कारण की आपण बघतो, की रक्त दिल्यानंतर फायदाच व्हायला पाहिजे. म्हणजे गमतीने आम्ही हा आमचा कायमचा बॅलन्स करण्याचा विषय असतो, की तुम्ही सेवा संस्था आहात. मग तुम्ही वैद्यकीय दृष्ट्या किती कॉम्पिटंट असायला पाहिजे? तर आम्ही म्हणतो जास्त जबाबदारी, आपण जास्त कॉम्पिटंट असायला पाहिजे. असं नाही, की फक्त कॉर्पोरेट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच सगळ्या सेवा आहेत. तर असं असता कामा नये. सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी या सगळ्या विभागांची उभारणी आपण केलेली आहे. ते सोडून इरॅडिएशन, रक्ताला पण आता रेडिएशन देता येतं, की ते अच्छा. द्यावं लागतं, की जे गंभीर आजार आहेत, ज्यांना रक्ताचा त्रास होऊ शकतो, घेतल्यानंतर रिएक्शन येऊ शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रयोगशाळा आता रक्तपेढीमध्ये आपण उभ्या केलेल्या आहेत, की जेणेकरून सुरक्षित रक्त मिळेल आणि त्याला कमी सुद्धा रक्त लागेल. या दोन्ही याच्यावरती आपण विचार करत असतो. आता एक रक्तदाता आहे, त्याला रक्त द्यायचंय. तर जनकल्याणला काही अ, अशा काही वेळा किंवा असं काही आहे का, की त्याने या दिवशी किंवा या वेळांमध्ये येऊन रक्त देऊ शकतो? तर त्यासाठी
त्याला काय काय करणं अपेक्षित आहे? दिवसभर येऊ शकतो. सकाळी 8 ते रात्री 8 सामान्यतः आम्ही असं म्हणतो, की या वेळात यावं. जनरली माणूस ताजातवाना असतो. म्हणून त्याला वैज्ञानिक कारण नाही, पण जे कारण आहे ते हेच आहे, की ताजातवाना असतो. खाऊन पिऊन यावं. फक्त म्हणजे उपासच आहे आज आणि रक्तदानाला आलोय, असं न करता थोडंसं काहीतरी हलका नाश्ता थोडंसं खाल्लंय किंवा काहीतरी कॉफी बिस्किट्स केलेत किंवा ते आम्ही तिथे देतो जर चुकून एखादा असा आला तर, बर बर की पण म्हणजे थोडंसं काहीतरी खाल्लेलं असावं. रात्री चांगली झोप झालेली असली पाहिजे. तो फ्रेश पाहिजे. हम्म. तर चांगल्या मनस्थितीमध्ये रक्तदान होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे त्याला त्रास होत नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हणलं तसं थोडंसं काहीतरी खाल्लंय, छान झोप झालेली आहे, सकारात्मक वातावरणात येतो. तर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळामध्ये यावं. आम्ही बघतो खरं तर रक्तदान करायला म्हणजे ते 350 450 ml बाहेर यायला 3 मिनिटं लागतात. हो. म्हणजे त्याच्यामध्ये फार वेळ नाही लागत. पण आधी आल्यानंतर त्याचा फॉर्म भरणं आहे, त्याची नीट चौकशी करणं आहे. त्याला कोणते त्याच्यानंतर आजार आहेत का? हां. आणि रक्तदान झाल्यानंतर तो आमच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून कॉफी बिस्किट पीत त्यांनी तिथं थांबावं. तर त्याचे एक 10-15 मिनिटं आम्ही धरतो. त्याला काही त्रास होत तर नाही त्याच्या ना? मागचा उद्देश फक्त तेवढाच आहे, की त्याला जर काही त्रास होणार असेल, तर ऑब्झर्वेशन असं आहे, की म्हणजे रक्तदानानंतरच्या या 15-20 मिनिटात त्रास होतो. म्हणून तो आमच्या डोळ्यासमोर राहावा. म्हणजे साधारण या गोष्टीला साधारण एक अर्धा ते पाऊण तास लागेल. एकदम बरोबर. म्हणजे त्याने अर्धा ते पाऊण तास काढायचा आणि जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करायचं आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करायची. अगदी बरोबर. खूपच सुरू आहे. एकदमच. त्याच्या व्यतिरिक्त जनकल्याण रक्तपेढी फक्त रक्त संकलन करत नाही किंवा वितरण करत नाही. आता ही विघटनाच्या बद्दल तुम्ही सांगितलं, की अत्याधुनिक अशी प्रयोगशाळा आहे, अत्याधुनिक अशी आपल्याकडे यंत्रणा आहे, की जेणेकरून रक्ताचे वेगवेगळे घटक गरजेनुसार लोकांना देता यावेत, रुग्णांना गरजेनुसार. मला वाटतं ह्याची गरज कोविड काळात जास्त लागली असेल, की प्लेटलेट्सचा विषय हा बऱ्याचदा त्यावेळेला गाजायचा, विषय व्हायचा. तर हे सगळं करत असताना मला जे माहिती आहे, की एक सामाजिक भान यावं, सामाजिक भान असावं, हा हेतू अगदी कणखरपणे उराशी बाळगून जनकल्याण रक्तपेढीने आता एक नवीन मोहीम सुरू केलेली आहे. हा एक वेगळा आजार आहे. वेगळा आजार आहे म्हणण्यापेक्षा माहीत नसलेला आजार आहे. मी सुद्धा जेव्हा ते ऐकलं तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकलं. अनेक कारणांमधलं एक कारण मित्रांनो, की ह्या आजाराबद्दलची माहिती तुम्हाला मिळावी आणि जनकल्याण रक्तपेढी या आजारासाठी किती काम करते आणि किती तळमळीनं काम करते हे जाणून घेण्याचा हा आजचा एक प्रयत्न आहे. थॅलेसेमिया नावाचा एक आजार आहे. डॉक्टर, आपल्याला थॅलेसेमिया या आजाराबद्दल आपल्याला जनकल्याण रक्तपेढी जी आता ड्राईव्ह करते, मोहीम करते, मला ते ऐकून खूप अभिमान वाटला, की एक रक्तपेढी की ज्यांच्याकडे रक्त संकलन होतच आहे, वितरण होतच आहे, हे ॲडिशनल करते, काहीतरी छान करते. मला त्याच्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि प्रेक्षकांसाठी ते सगळं समजून घ्यायला आवडेल. खरंच आहे. थॅलेसेमिया हा शब्द जो रक्तपेढी किंवा बालरोग तज्ञ आहे किंवा हे आहेत असे काही सोडले तर अजून समाजात माहितीच नाही. माहितीच नाही. म्हणजे आम्ही जेव्हा थॅलेसेमिया म्हणतो त्यांना बऱ्याच जणांना उच्चार सुद्धा करता येत नाही, की काय भानगड आहे. आणि हे नाव कसं- काय, हे कसं आलं मग याला? तर म्हणजे थॅलॅस हा जो शब्द आहे थॅलॅस त्याच्यातला हे सगळे ग्रीक वर्ड्स आहेत जे आलेले आहेत त्याच्यामध्ये. तर थॅलॅसचा अर्थ समुद्र असा होतो. हा भूमध्य समुद्र जे म्हणतो आपण, ग्रीस आणि हे जे देश आहेत ह्या परिसरात याचा उगम आहे जेनेटिकली असं म्हणतात. आणि मग त्या थॅलॅस समुद्राभोवतीच्या परिसरातला इमिया म्हणजे कमतरता, म्हणजे ॲनिमिया तर रक्ताची कमतरता, तर असं ते होऊन ते थॅलॅसेमिया असं नाव आलेलं आहे. त्यामुळे ह्याचा ओरिजिन म्हणला तर तो तिकडनं येताना दिसतो. अनुवंशिक आजार आहे हा, जेनेटिक डिसऑर्डर बर आहे. बर याच्यामध्ये होतं काय तर याच्यामध्ये आपल्या ज्या लाल रक्तपेशी आहेत, रेड सेल्स आहेत,
त्याची जेव्हा निर्मिती होती तेव्हा त्याची निर्मिती थोडी डिफेक्टिव्ह होती, म्हणजे संख्या कमी नाही होत, गुणवत्ता बदलते. आणि ती गुणवत्ता बदलल्यामुळे ती काम करायला अयशस्वी ठरते. म्हणजे लाल रक्तपेशीचं काम आहे ऑक्सिजन घेऊन जायचं फुफ्फुसाकडनं आणि पेशीकडनं कार्बन डायऑक्साईड घेऊन आणायचं, पण ही ते काम करू शकत नाही. लाल रक्तपेशी तर आहे, पण इट इज युजलेस, त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून मग आता काय करणार? मग आता बाहेरून ते ब्लड, ती रेड सेल ही घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे जे काही पेशंट्स आहेत, ही मुलं आहेत, ही बाहेरून रक्त घेऊन जगतात. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण जसं अन्नावरती जगतो तसं त्यांना अन्न आणि रक्त असं दोन्हीही लागतं. त्या लाल रक्तपेशीचा जो आपण म्हणूया टेन्युअर आहे, कालावधी आहे, कुठली तयार झाल्यानंतर, तर ती नष्ट होती. तर ह्यांच्यात बाहेरून घेतलेल्याच रक्तावरती जगत असल्यामुळे दर 3 आठवड्यांनी, काही जणांना 2 आठवड्यांनी रक्त भरून घ्यावं लागतं. त्यामुळे जीवन जगण्यासाठी बाहेरून कोणीतरी जे दान केलेलं रक्त आहे त्याच्याच ह्याच्यावरती जगावं लागतं. आणि म्हणून हा आजार एक वेगळा आहे, कमी जणात दिसतो, पण ज्याच्याकडे तो आहे तो ते सगळं कुटुंब हादरवून सोडतो. पण त्या व्यक्तीला कळणार कसं की थॅलेसेमियाचा मी पेशंट आहे किंवा मी आहे व्हिक्टीम आहे आपण म्हणूयात? कारण तशी काही लक्षणं दिसतात का? जनरली मी जसं म्हटलं, हा अनुवंशिक आजार आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं, म्हणजे हे जन्मताच आहे? हा जन्मताच आहे. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते गुटगुटीत असतं, नॉर्मल असतं. कारण की आम्ही जे म्हणतो वैज्ञानिक दृष्ट्या, तेव्हा त्याच्या शरीरामधल्या लाल रक्तपेशी ह्या वेगळ्या प्रकारच्या असतात, फिटल असतात. तर ते जन्मता नीट असतं. पण 6 महिने झाले, 4 ते 6 महिन्यानंतर जे मूळ जे रक्त होतं, जे आईच्या पोटात असतानाचं होतं, ते नष्ट होत जातं. आणि हे बाळ स्वतःचं रक्त बनवायला लागतं. आणि मग ते जसजसं बनत जातं, तसं लक्षात येतं, अरे हा तर पांढरा पडायला लागला, म्हणजे हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं. कारण की या डिफेक्टिव्ह सेल्स झाल्यात. मग जे आपण बघतो की जे उपयोगी नाही ते शरीर काढून टाकतं. मग त्या सेल्स नष्ट होतात. मग ते बाळ पांढरं पडायला लागतं. मग ॲनिमिक दिसायला लागतं. साधारणपणे वर्षभराच्या आतमध्ये याचं डायग्नोसिस होतं. 6 महिने ते 1 वर्ष. जिथे आरोग्य सेवा आहे, जिथे डॉक्टर आहेत, त्यांना मग हे लक्षात येतं तपासणी करून. आणि वर्षभराचं असताना ते बाळ हे कळतं की हे थॅलासेमिक आहे. आणि मग तेव्हापासून त्याचं चक्र चालू होतं रक्त घेण्याचं. मोठं झाल्यावर नाही. लहानपणीच कळतं की हा थॅलासेमिया मेजर आहे, याला हा आजार आहे आणि ह्याला रक्त द्यावं लागणार आहे. मेजर आणि मग मायनर असं काही आहे का? तर आता मी जे म्हणलं की अनुवंशिक आजार आहे, तर जीन्सची एक पेअर असते, जोडी असते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक जोडी असते. तर त्या जोडीमधले जर एक जीन हे जर डिफेक्टिव्ह असेल, तर त्याला म्हणायचं मायनर. जोडीमधलं एक डिफेक्टिव्ह असेल किंवा वेगळं असेल, डिफेक्टिव्ह म्हणण्यापेक्षा आपण वेगळं म्हणूया. आणि तसंच दुसरी पण जोडीतलं जे असेल ते पण डिफेक्टिव्ह असेल, तर मग त्याचं प्रेझेंटेशन हे आजारामध्ये होतं. मग हा थॅलासेमिया मेजर म्हणणार. त्यामुळे आपण असं म्हणूया की आजाराने ग्रस्त म्हणजे थॅलासेमिया मेजर, ज्याला रक्त कायम घ्यावं लागतं. आणि मायनर म्हणजेच कॅरियर किंवा त्याच्यामध्ये तो डिफेक्टिव्ह एक जीन आहे. पण हा जो डिफेक्टिव्ह कॅरियर असलेला जो आहे थॅलासेमिया कॅरियर, हा अगदी नॉर्मल असतो. आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही अशी सहजतेने आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं कॅरियर असतात. आता अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या ना, तो काही कुठे कमजोर वाटतो का? नाही. पण असे बरेच जण आहेत जे थॅल कॅरियर आहेत. जॅकी श्रॉफ सुद्धा म्हणजे थॅलासेमिया मायनर आहे. अमिताभ इज अ थॅल कॅरियर? असे बरेच जण आहेत. तर आपल्याला हे माहित नाहीये. बर. म्हणजे मला काय सांगायचंय, जे कॅरियर आहेत किंवा मायनर आहेत, हे सगळे नॉर्मल आहेत. त्यांना काही आजार नाहीये. पण जेव्हा असे कॅरियर्स, जेव्हा 2 नवरा बायको कॅरियर आहेत, तर मग हे मूल जे जन्माला येऊ शकतं, त्याच्यामध्ये हा थॅलासेमिया मेजर जन्माला येण्याचा, आजारी मूल जन्माला येण्याचं प्रमाण असतं.
आपण स्टॅटिस्टिकचा विचार केला तर 25% प्रोबॅबिलिटी आहे की ते असं आजारी जन्माला येऊ शकतं. आणि म्हणून ह्याचं गांभीर्य समजून घ्यायला पाहिजे की असं जेव्हा मूल येईल तर ते वाढवावं लागेल, त्याला रक्त द्यावं लागेल. आणि अशी संख्या आपण भारताचा विचार केला तर आज जवळजवळ वर्षाला 10,000 मुलं अशी जन्माला येतात भारताचा विचार केला. 10,000 मुलं हा, अशी ज्यांना रक्त थॅल मेजर मेजर असतात. अशी दरवर्षी ऍड होत आहेत. हे कधी लक्षात आलं सर, म्हणजे की बाबा हे आता थॅलेसेमिक पेशंट्स किंवा भारतामध्ये यायला लागलेत किंवा वाढलेत, हे कधी लक्षात कधी आलं काय? गेले आपण म्हणूया एक 10 वर्ष 15 वर्ष हा नंबर वाढतोय. म्हणजे आपण जसं बघतो की एखादा स्प्रेड होतो ना, तर तसं पहिल्यांदा थोडं असतं. म्हणजे आता मलाच आठवतं की जनकल्याण पुणेमध्ये एक 5-7 वर्षापूर्वी 101 मुलं होती ज्यांना आम्ही रक्त द्यायचो. आज ती संख्या 350-400 झाली हो. की ज्या मुलांना आम्ही रक्त देतो. वर्षाला जवळजवळ 4,000 रक्त पिशव्या फक्त या मुलांसाठी द्याव्या लागतात. तर ही जी वाढ आहे, कारण की तपासण्या नाही केल्या, जांच नाहीये की कॅरियर्स माहीत नाहीत, माहितीच नाही असा काही आजार आहे. आणि मग अशी लग्न होतात 2 कॅरियरची, त्यांच्याही अज्ञानामुळे पुढे ते मूल जन्माला येतं. आणि मग ही संख्या हळूहळू वाढते. मग आपण बघतो की जर एकाच ज्याला आम्ही म्हणतो की जेनेटिक मटेरियल सारखं आहे, म्हणजे नात्यात लग्न झालंय किंवा ज्या 2 जेनेटिक ओरिजिन सारखे आहेत, कॉन्सॅग्युइस मॅरेजेस आम्ही हो, असं आमचा हो. सायंटिफिक वर्ड आहे, म्हणजे नात्यात होणारी लग्न. तर अशांमध्ये हे प्रमाण जास्ती होताना दिसतं. आणि मग ज्या कम्युनिटीज आहेत ज्यांच्यामध्ये ही कॉन्सॅग्युइस मॅरेजेस जास्त आहेत, त्यांच्यामध्ये असे जेनेटिक आजार पण जास्त दिसतात. आणि मग ज्या कम्युनिटीजमध्ये तिथेच लग्न होणार आहेत त्यांचं प्रमाण वाढत जातं. आणि आता आपण बघतो की आता तर त्याचं आपण थोडं म्हणूया अगदी थोडं मोठं स्वरूप. धाडसी होईल की हे विस्फोटक होईल का काय? भारत हा आता थॅलेसेमियाची राजधानी होईल, जरी आपण असं म्हणलं बापरे! की भूमध्य समुद्रात सुरू झाला. पण आता जर विचारलं की थॅलेसेमिक सगळ्यात जास्त कुठे आहेत, तर आपण असं दुर्दैवाने म्हणावं लागेल की ते भारतामध्ये आहे. तर इथपर्यंत त्याचा वाढ ही होताना दिसते आहे. महाराष्ट्रामध्ये सर जर विचार केला डॉक्टर आपण, तर महाराष्ट्रातल्या कुठल्या राज्यांमध्ये तुम्हाला, तुमच्याकडे सर्व्हे असेलच किंवा रिपोर्ट्स असतीलच, पण कुठल्या राज्यांमध्ये हे प्रमाण कमी अधिक कसं दिसतं? राज्यांचा जर विचार केला तर जास्त करून आपण बघितलं गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, ह्या परिसरामध्ये जास्त दिसतात. ट्रॅडिशनली जे आम्ही पुस्तकात शिकलो की सिंधी कम्युनिटीज आहे, कच्छी आहे, लोहाणा आहे, फॉर दॅट मॅटर महाराष्ट्रातले नवबौद्ध समाज असेल, वेगवेगळ्या ह्याच्यात कम्युनिटीजमध्ये टक्केवारीमध्ये जास्त दिसतात. पण आता तसे भेद नाही राहिलेले आणि समाज पण बदललाय. इंटरकास्ट मॅरेज होतात आणि ते योग्यही आहे. त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या समाजामध्ये हे दिसताना दिसतं. आंध्रमध्ये पण आहेत पेशंट्स, तेलंगणामध्ये आहेत. तर असं सगळीकडे दिसताना दिसतं आहे. पण हा जो बेल्ट आहे, गुजरात, महाराष्ट्र, ह्याच्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात दिसताना दिसतात थॅलेसेमियाचे पेशंट्स. एज ग्रुप साधारण काय असतो की ज्यावेळेला लक्षात येतं आपल्याला, कारण हा तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप आहे हे दिसतंय, पण क्युरेबल लेवल ही काहीतरी एजची असेल की ह्या काळापर्यंत आपण त्याला ट्रीट करू शकू किंवा काय, असं काही आहे का? व्यावहारिक दृष्ट्या सांगायचं झालं तर हा क्युरेबल नाही. अच्छा, हा डिसीज क्युरेबल नाहीच आहे. व्यावहारिक दृष्ट्या असं का म्हणलं? येस, देर इज अ पॉसिबिलिटी. बोन मॅरो ट्रान्सप्लांट असं जर केलं तर हा क्युरेबल आहे, तर त्याला रक्त न घेता बरा होऊ शकतो. पण मेजॉरिटी आपण जे आता बघतो ते रक्तावरती आधारितच त्यांची दिनचर्या राहते. 9 ते 10 वर्षाच्या वयोगटापर्यंतच्या कालावधीमध्ये जर त्या मुलाची काळजी पालकांनी नीट घेतली असेल, औषधोपचार नीट केले असतील, तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा पर्याय आहे. त्याच्यासाठी सुयोग्य स्टेम सेल डोनर, आपण रक्तदानाबद्दल बोललो, पण अजून एक प्रकारचं दान आहे ते म्हणजे मूळ पेशी स्टेम सेल डोनेशन.
तर ते मॅच स्टेम सेल डोनेशन वाला जर एखादा कोणी डोनर भेटला आणि आर्थिकदृष्ट्या सोय झाली, तर हे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून ते बरं होऊ शकतं. हे पण खर्चिक आहे. हो. साधारण 12 ते 15 लाख रुपये तर खर्च आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी. तो अजून सुद्धा सगळ्यांच्या आवाक्यातला नाही. पण मी म्हणेल बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी कोणीतरी सहृदय माणूस देणगी देऊ शकतो, मदत करू शकतो. पण ती योग्य स्टेम सेल मिळवणं हे खूप मुश्किल आहे. हम्म. त्याचं मॅच स्टेम सेल मिळणं हे खूप अवघड आहे. आता त्याच्याबद्दलचं पण जनजागरण आणि हे चालू आहे, पण ते अजून मिळत नाही. मग त्यामुळे काय करावं लागतं, त्याला रक्त द्यावं लागतं. ते दिलेलं रक्त हजम करण्यासाठी, म्हणजे आपण गमतीने असं म्हणतो की बाबा रक्त म्हणजे अॅनिमिया आहे, म्हणजे काय, आयर्न द्या त्याला. इथं उलट आहे. इथं त्याच्याकडे एक्सेस आयर्न आहे, कारण की सारखं तो रक्त घेतो. त्यामुळे ते आयर्न काढून टाकण्यासाठी इंजेक्शन्स घ्यावे लागतात. तर असं ह्याचं आयुष्य आहे, की ह्याला ते रक्त द्या, त्याचा त्रास व्हायला नको म्हणून इंजेक्शन्स घ्या, असं करत जगणं. क्युअर नाहीये. त्यामुळे हा मी म्हणलं तसं 1 वर्षापासून दिसत जातो. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही शिकताना असं बघायचो, की 15 वर्ष, 20 वर्षापर्यंत द एंड. म्हणजे त्यांचा मृत्यू व्हायचा. पण आता जसजसं सुविधा, वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध झाला, विज्ञानाला आजार कळत गेला, नीट चांगलं रक्त त्यांना मिळत गेलं, दूषित नाही, नीट सुरक्षित रक्त मिळत गेलं. तर आता आपण बघतो आमच्याकडे काही म्हणजे असे पेशंट्स आहेत जे आता 40शीचे आहेत, म्हणजे आता मुलं नाहीयेत, नागरिक आहेत. नियर नॉर्मल लाईफ जगतात. अशा वयोगटापर्यंत ते आलेले आहेत. पण त्याच्यासाठी त्यांच्या पालकांनी घेतलेली मेहनत, समाजाने केलेली मदत ह्याच्या आधारावरच ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे वयोगट म्हणला तर आता वयोगट वाढतो आहे, पण दिसतो कधीपासून, जे थॅलेसेमिया मेजर आहेत ते पहिल्या वर्षापासून दिसायला लागतात. असं आत्ताचं चित्र आहे. आता मला अजून एक विचार असा येतो, की अ, जर हे सुरुवातीपासूनच दिसत असेल, हं, किंबहुना सुरुवातीपासून जर तो आजार आहे, तुम्ही म्हणालात तसं जन्मतःच असतं. तर मग ह्याच्या चाचण्या करणं, ह्याच्यासाठी जो एक अवेअरनेस क्रिएशन व्हायला पाहिजे, की अरे प्रत्येकाने आता म्हणजे जशा बाकीच्या टेस्ट केल्या जातात, आपण हॉस्पिटल्समध्ये गेलो, की 1760 नको असलेल्या टेस्ट सुद्धा सांगितल्या जातात. आता तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या पुढेच सांगतो, की असं बऱ्याचदा वाटतं, की अरे ह्याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे? पण ती प्रिकॉशन असते. तसं थॅलेसेमियाची एखादी टेस्ट सरकारने काही कंपल्सरी किंवा अनेक टेस्टमध्ये ॲड केलेली आहे का? एकदम मुख्य मुद्द्याला तुम्ही हात घातला, जो खूप महत्वाचा आहे आत्ताचा. एक म्हणजे ह्याच्याबद्दलची माहिती नाही, हा त्याच्यातला आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे, तपासणी उपलब्ध आहे आणि ती अवघड सुद्धा नाही. म्हणजे रक्ताचा थेंबावरती, म्हणजे रक्तातून तपासणी करता येऊ शकते. हे जे हिमोग्लोबिन आहे, जे डिफेक्टिव्ह तयार झालं, ह्याला आम्ही HbA2 असं नाव देतो. तर हे HbA2 चं प्रमाण किती, हे आता रक्ताच्या तपासणीच्या आधारावरती कळू शकतं. ज्याच्यासाठी HPLC किंवा इलेक्ट्रोफोरेसिस असं तंत्रज्ञानाने ते करतात. तशा तपासण्या आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत, पुण्यात पण उपलब्ध आहेत. आणि ही करावी किती वेळा लागणार आहे, तर आयुष्यात एकदाच करावी लागणार. कारण अच्छा, ही की टेस्ट एकदाच करायची. हां, कारण की त्याची काही स्टेटस बदलत नाही. एकदा तो थॅलेसेमिया कॅरियर आहे, मायनर आहे, ते एक डिफेक्टिव्ह जीन आहे. तर तो जन्मतःच ते घेऊन आलाय. राइट, तर राइट. त्यामुळे ते त्याच्याकडे शेवटपर्यंतच आहे. तर एकदाच तपासणी करायची आहे. तर ती तपासणी केली तर त्याला तो कॅरियर आहे का नॉर्मल आहे, हे कळू शकतं. थॅलेसेमिया मेजरसाठी मेहनत घ्यावीच लागत नाही. ते स्वतःहूनच पुढे येतात, कारण की ते अॅनिमिक होतात. रक्त घ्यावंच लागतं, तर त्यांचं हे होतं. थॅलेसेमिया कॅरियर शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याची तपासणी आयुष्यात एकदाच करण्याची आहे. पॅथॉलॉजी लॅबमध्ये ती उपलब्ध असते. सरकारी पातळीवर जर विचार करायचा झाला, तर दुर्दैवाने अजून याबाबत आपलं सरकार मागे आहे. आता एक ह्याचाच आपण म्हणूया चुलत भाऊ, सिकल सेल ॲनिमिया, ह्याच्याबद्दल आता सरकार सजग झालं आहे
आणि त्याच्यासाठीच्या तपासणी हे करणं, त्याचं बद्दल काम करणं हे आता शासनाच्या पातळीवर चालू झालंय. आणि आता आमचा प्रयत्न जे आम्ही जागरण करतो, हे करतो त्याच्यामध्ये शासनाकडे सुद्धा जातो, की ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही मेहनत घ्या. फक्त सिकल नाही, थॅलासेमियासाठी सुद्धा तुम्ही काम करायला पाहिजे. ह्याच्या टेस्टिंग बद्दलचं जागरण करायला पाहिजे. खूप चांगला प्रयोग आता गुजरातमध्ये होतो. म्हणजे कधी-कधी राजकीय ह्याच्यामध्ये गुजरात मॉडेल आम्हाला नको, महाराष्ट्राचं मॉडेल पाहिजे. पण या बाबतीत असं सांगितलेलं आहे, जिथे-जिथं चांगलं मिळेल, ते स्वीकारायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं, की गुजरातमध्ये सुद्धा याचा मोठा बेल्ट आहे थॅल-सिकलचा. तर त्यांनी एक मोठी पहल केली, की त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत, त्या सगळ्यांची तपासणी करण्याची यंत्रणा उभी करून दिली शासकीय पातळीवरती. त्याच्यासाठी रेड क्रॉसला पण त्यांनी मदत घेतलं. आणि जो कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्याची कॉलेजमध्ये ही तपासणी होईल, अशी एक रचना लावली. उत्तम आहे उलट हा मार्ग. की त्यांना ह्याचं माहिती हो. कॉलेजमध्ये असतानाच मिळायला पाहिजे. हे थॅलासेमिया काय, सिकल सेल ॲनिमिया काय, रक्ताचे आजार काय आणि त्याच्यासाठी एक तपासणी त्यांनी कॉलेजमध्येच करायला लावली. तर तशी रचना उभी केली. गर्भवती महिलांच्या तपासणीची रचना उभी केली आणि त्याच्यामुळे असं दिसतं, की त्या परिसरामधला हा थॅलासेमिया हा आता आटोक्यात आलेला दिसतो. तर त्यामुळे तिथे शासनाची पहल आहे. महाराष्ट्र अजून मागं आहे. आपण म्हणूया समाजाने थोडासा पुढाकार घेतला, तर मग राजकीय शक्ती आणि शासकीय यांना सुद्धा ते ट्रेंड फॉलो करावं लागतं. म्हणून आता जनकल्याण प्रबोधनाच्या याच्यामध्ये आहे, या तपासण्यांचं जागरणामध्ये आहे. काय करतोय आपण यासाठी? एक जे पहिल्यापासून करत होतो ते म्हणजे अशा मुलांना रक्त देणं. मला अगदी आठवतं एक किस्सा. मी एका मेडिकल कॉलेजमध्ये हा जो आमचा गर्भवती महिलांचा तपासणीचा प्रकल्प सांगायला गेलो होतो. तर तिथल्या प्रसूती तज्ञ ज्या प्राध्यापक आहेत, मोठ्या आहेत त्या मला म्हणल्या, "डॉक्टर तुम्ही का करताय हे? तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट नाही, तुम्ही पीडियाट्रिशियन नाही. तुमचा काय संबंध येतो थॅलासेमियाशी?" कारण की जनरली गर्भवती महिलांची तपासणी करायची म्हणजे हा ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकॉलॉजिस्टचा विषय. मूल जन्माला येतं त्याची देखभाल करणं हा पेडियाट्रिशियनचा पेडियाट्रिक्स. विषय. मी आहे पॅथॉलॉजिस्ट आणि रक्तपेढी. तर मी म्हणलो, "अहो, तुम्ही दुर्लक्ष करून जी सगळी मुलं जन्माला येतात, त्या सगळ्यांना आयुष्यभर रक्त देण्याचं काम आम्ही करतो. आम्हाला दिसतंय की हे किती गंभीर बनत चाललंय आणि म्हणून आम्ही करतो." तर आता आम्ही जे 2 पहल चालू केल्यात. एक जी पहल चालू केली आहे, ज्याला माझा एका मित्र जो याच्यासोबत आहे, त्यांनी एक छान नाव दिले, प्रीतम असं प्रोजेक्ट असं नाव दिलंय. हिंदी शब्द प्रीतमचा त्यांनी हे केलाय. प्रीनेटल आयडेंटिफिकेशन ऑफ थॅलासेमिया मेजर याचा तो शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे मूल जन्माला यायच्या आधीच थॅलासेमिया मेजरचं कळावं आणि मग त्या आईला, मातेला सजग करावं, की बाई तुझ्या पोटातलं मूल हे असं असू शकतं, तर तू काय करायला पाहिजे. आणि म्हणून मग आता आम्ही काय केलंय, एक तपासणीची यंत्रणा रक्तपेढीची जी बी लॅब आहे, याच्यामध्ये उभी केली. पुणे परिसर, पुणे, पिंपरी चिंचवड ह्या परिसरातल्या ज्या महानगरपालिका, शासकीय रुग्णालयं आहेत किंवा चॅरिटेबल ट्रस्टची हॉस्पिटल आहेत, इथल्या सगळ्या गर्भवती महिलांची ब्लड सॅम्पल्स आम्ही आणतो. त्याची टेस्टिंग करतो. ते थॅलेसेमिया कॅरियर आहेत का बघतो. ते जर थॅलेसेमिया कॅरियर जे आहेत, त्यांच्या नवऱ्याला फोन करून समुपदेशन करतो, त्यांचं सॅम्पल आणतो. हे दोघं कॅरियर आहेत का बघतो. कॅरियर नसतील एक जरी, तरी पुढचं बाळ सेफ आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर ते दोघं कॅरियर असतील, तर समुपदेशन करून त्या पोटातल्या बाळाची तपासणी करतो. तशी सुविधा आता उपलब्ध आहे, पुण्यातही आहे. उमरजी हॉस्पिटलचे डॉक्टर चिन्मय उमरजी आहेत, ते आमच्याबरोबर ह्याच्यात सेवाभावी वृत्तीने जुळलेले आहेत. तर पुढे त्या बाळाची तपासणीचं सॅम्पल घेऊन बघतो, की हे बाळ नॉर्मल जन्माला येणार आहे का थॅलासेमिया मेजर आहे. आणि जर मेजर असेल, तर त्या रुग्णाच्या म्हणजे त्या आईला आणि वडिलांना होऊ घालणाऱ्या याची सगळी माहिती देण्याचं काम आता आम्ही चालू केलं. जवळ-जवळ आता 14,000 पर्यंत तपासण्या आम्ही केल्यात.
आणि त्याच्यातून कुठे 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 गेले पुण्यात आणि पुण्यामध्ये मग ससून हॉस्पिटल आहे, कमला नेहरू हॉस्पिटल आहे, सोनावणे हॉस्पिटल असेल, राजीव गांधी आहे, पुण्या सुतार व्यतिरिक्त दवाखाना, आणखी मग YCM आहे. म्हणजे PCMC महानगरपालिका कॉर्पोरेशनची जी हॉस्पिटल आहे प्रामुख्याने YCM आहे, न्यू भोसरी हॉस्पिटल आहे, तालेरा आहे, अशी वेगवेगळी जी त्यांची प्राधिकरणातलं आहे ते असेल, हडपसरचं आपलं साने गुरुजी रुग्णालय आहे. तर अशा ठिकाणून ही सॅम्पल्स येतात. आता 12 ते 15 रुग्णालय आम्ही केले. जनकल्याणचा प्रायमरी फोकस अनअफोर्डिंग पॉप्युलेशन, गरीब जिथे आहेत तिथे जाणं. म्हणून आम्ही ही सगळी जी काही सेवा आहे ही मोफत देतो, 1 रुपया सुद्धा घेत नाही. तर आता हे एक काम चालू झालं. दुसरा टप्पा आहे जे अफोर्डिंग पॉप्युलेशन आहे, म्हणजे खाजगी सेवा आणि याच्यामध्ये जातात तिथे जागरण करणं. ते त्यांचे पैसे भरून तपासणी करून घेतील. तर याच्यासाठी डॉक्टरांचं प्रबोधन करणं हे आता सुरू झालंय. 2026 पासून कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये जाणार. वेगवेगळ्या ठिकाणी NSS आहे, त्यांच्या व्यवस्थापकांना भेटतो आहोत आणि त्यांना सांगतोय ह्याचं महत्व. आणि त्यांनी अवेअरनेसचे काम, प्रबोधनाचं काम त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची जबाबदारी म्हणून करावं. असं आता आम्ही घेऊन जातोय. काही जणांचं सहकार्य मागतोय, तपासण्या सुद्धा आम्ही करून जाणार आहोत, की जेणेकरून एक अवेअरनेस तयार होईल. आपण जे म्हणतो, की तुम्हाला जोपर्यंत ज्ञान नाही, माहीत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचा प्रिव्हेन्शन किंवा हे करता येणार नाही. तर अशा 2 पातळीवरती आता काम आहेत. एक प्रीतमचा प्रोजेक्ट चालू आहे. ऑब्स्टेटिक्स गायनेकॉलॉजी सोसायटी यांच्यामध्ये प्रबोधन करणं, की जेणेकरून बाकीच्या गर्भवती महिलांच्या तपासण्या होतील आणि कॉलेजेसमध्ये घेऊन जाणं. युथ हा तरुणाई आम्ही मागे एक प्रयोग केला होता, तो केला होता मॅरेज ब्युरोज, लग्न जुळवणारे आणि ह्या यंत्रणा. पण दुर्दैवाने आम्हाला काही यश आलं नाही. त्यामुळे आम्हाला असं वाटतं, की आई-वडिलांना समजून सांगायच्या ऐवजी डायरेक्ट मुला-मुलींनाच समजून सांगूया, की ह्याचं महत्व काय आहे. म्हणजे गमतीने आम्ही तिकडे असं बोलतो, की ते जन्मकुंडली आणि हे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी जरूर बघावं. आमचा काही त्याला विरोध नाही. पण रक्ताची कुंडली जरूर बघा. तो वा मुलगा, तो मुलगी ही आरोग्य म्हणून कशी आहे, हे जरूर बघायला पाहिजे. बाकीचं तर बघाच. नाही, नाही ते विचारतात. मला तर इतके वेळा हैराण झालंय, अहो ह्याचा रक्तगट हा आहे, मुलीचा हा आहे, मग लग्न करायचं का नाही? इथपासून सगळे विचारतात आणि आम्ही म्हणतो अहो नाही हे बघायला पाहिजे, की थॅलेसेमिया, सिकल सेल याचे काही कॅरियर आहेत का? तर त्याचं सुदृढता म्हणजे आम्ही गमतीने मी जसं म्हटलं तसं रक्तकुंडली बघणं हे आता जास्त गरजेचं आहे. तर ह्याचंही प्रबोधन हे चालू आहे. पण मला असं दिसतंय तरुण मुला-मुलींच्याकडे डायरेक्ट घेऊन जाणं. आई-वडिलांना तर सजग करूया, पण मुलं-मुलींचा एक्सेप्टन्स याबद्दलचा जास्त आहे. पुढची पिढी व्यावहारिक आहे. आधीची पिढी भावनिक जास्त आहे. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं, की त्यांना लपवून ठेवायला आवडू शकतं, की कॅरियर आहे, मग लग्न कोण करणार? मग ते जसं आपण ते राहू, केतू, शनी, मंगळ, तर तसं हा थॅलेसेमिया बनू नये, ह्याची पण समाज म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागेल. नाहीतर असं वाटायचं, की मुलाला मुलीला मंगळ आहे. तर असं न होता विज्ञानाच्या आधारावरती रक्तकुंडली जमवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आम्ही त्या विषयांमध्ये आता पहल करतो. तुम्ही जसं आत्ता म्हणालात, की आपल्याला यूथ फोकस्ड काम तुम्ही लोक करतायत. तर मग ह्याला अजून तुम्हाला अपेक्षित जर काही असेल, की अं, काही सोसायट्या, मोठ्या-मोठ्या सोसायट्या पुण्यामध्ये आहेत आणि पुणंच खूप मोठं आहे खरं तर. तर पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर हे कार्य केवढं मोठं आहे. म्हणजे हा जो आत्ता ड्राईव्ह आहे, ही तर मूव्हमेंट व्हायला पाहिजे खरं तर. कारण आता जर त्याची सिव्हिरिटी वाढतीये, त्याचे इल इफेक्ट्स दिसायला लागलेत आणि त्याचं प्रमाण जसं आता तुम्ही सांगितलं संख्येचं, ते जर वाढलंय, तर ॲट द सेम टाईम त्याची जागरूकता सुद्धा यायला हवी. तर त्यासाठी काही सोसायट्या, जे इच्छुक आहेत, काही क्लब्स म्हणा किंवा काही यूथ फोरम्स असतात. तर या सगळ्यांचा जर आपल्याला सहभाग मिळाला, तर मला वाटतं हे अजून थोडंसं काम वेग घेईल. तुम्ही म्हणालात तसं की याच्यात जनसहभाग खूप महत्वाचा आहे. अदरवाईज ते होणार नाही. पण तुम्ही एकदम बरोबर. किती पुरे पडणार ना, मग जनकल्याण रक्तपेढी एकटी किती पुरी पडणार?
म्हणून खरं तर हा अवेअरनेस तुम्ही जो मार्ग आता निवडलाय तो मला वाटतं जास्त इफेक्टिव्ह होईल की कॉलेजेसमध्ये जाणं. कारण ती मुलं रिसिव्हिंग एंडला आहेत आत्ता. अलर्ट मोडमध्ये आहेत, समजून घेण्याच्या स्थितीमध्ये आहेत आणि त्यांना प्लस मायनस कळतं. तुम्ही म्हणालात तसं एक की इमोशनल पिढी गेलेली आहे आणि ती प्रॅक्टिकल पिढी आलेली आहे. तर तसं एक त्याचा फायदा आपल्याला करून खरंच घेता येईल. त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आणखी अ, अ, तुम्हाला खरंच काही गोष्टी जर अपेक्षित असतील आपल्या ऑडियन्सकडनं, तर त्याही आजच्या या आपल्या बोलण्यात मांडाव्यात. कारण हे माध्यम असं आहे ना, की या माध्यमातनं आपण किमान एक जागरूकता निर्माण करण्यासाठी भरपूर हात मदतीला येतात. अ, ह्याचा मला अनुभव आलाय. असंख्य लोकांना येतो, की अनेक लोकांपर्यंत पोहोचणं तर होतंच, पण त्याही पेक्षा जागरूक लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे. पण "अरे, मला माहितीच नव्हतं." असं नको व्हायला. म्हणून तुम्ही सुद्धा मला वाटतं आवाहन करावं, की तुम्हाला अपेक्षित काय आहे? निश्चितच आम्ही पुरणार नाही ह्याची आम्हाला निश्चितच जाणीव आहे. म्हणजे जनकल्याण म्हणून आम्हाला हे माहिती आहे, की हे काही एकट्या-दुकट्याचं काम नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे. आपला समाज त्याच्याशी सगळ्यांचंच देणं-घेणं आहे आणि आम्हाला याची खात्री आहे, की सगळ्या समाजाला आपल्या बांधवांच्या बद्दल आणि याच्याबद्दल आपुलकी आहे. माहीत नाही हा त्याच्यातला महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि म्हणूनच जनकल्याण वेगवेगळ्या जिथे-जिथे आम्हाला शक्य होतंय, जसं आज तुमच्या मार्फत आम्हाला लोकांच्या पर्यंत पोहोचता आलं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यातून लोकांनाच आम्हाला सांगायचंय, एक ते म्हणजे थॅलेसेमिया असं काहीतरी आहे. ज्याला रक्त लागतं, ती मुलं ह्या रक्तावरतीच जगतात. तर त्यामुळे रक्तदानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे गमतीने आम्ही असं म्हणतो सुद्धा, की मी जन्माला आलोय आणि रक्तदान केल्याशिवाय मेलोय, असा एक सुद्धा माणूस राहिला नाही पाहिजे. त्याच्यापर्यंत अगदी बरोबर. रक्तदानाचं अगदी बरोबर. महत्त्व कळायला पाहिजे. तर अशा मुलांसाठी मी रक्तदान करेल, नियमित करेल, काहीही त्रास होत नाही. तर हे एक काय म्हणायचं त्याला सगळ्यात कमीत कमी मी काय करू शकतो? तर मी पहिली गोष्ट आहे ती रक्तदान करू शकतो. या कॉजसाठी रक्तदान करू शकतो. त्याच्यामुळे त्या मुलांना रक्त मिळणार आहे. तर त्यामुळे सगळ्यात सोपी गोष्ट आणि जी करायलाच पाहिजे ती म्हणजे रक्तदान करायला पाहिजे हे मला वाटतं. दुसरं आहे मी स्वतः ज्या वयोगटात असेल, त्या वयोगटाच्या अनुषंगाने मी तपासणी करून घ्यायला पाहिजे. जसं मी तरुणाईच्या याच्यामध्ये आहे, तर मी आधी माझी तपासणी केली आहे का? पुण्यामध्ये काही डॉक्टर दाम्पत्य आहे, ज्यांची मुलं थॅलेसेमिया मेजर आहेत. म्हणजे इतकं अज्ञान आहे आणि ते म्हणले, "आम्हाला कधी वाटलंच नाही, की आपलंच पोर थॅलेसेमिक होईल." म्हणून. तर इतकं अज्ञान आहे. आता त्यांना ते हे कळतं, की हे किती महत्वाचं आहे. तर आपण तपासणी करून घ्या आणि जिथे जमेल तिथं ह्याची माहिती सांगा. जनकल्याणला तुमची मदत हवी आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की आता व्हॉलंटिअरिंगनी हे सगळं चित्र बदलू शकतं. वेगवेगळे समविचारी लोकं एकत्र आले तर बदलता येऊ शकतं. तर मी ह्याच्याबद्दल जागरणामध्ये काही करू शकतो का? तर जनकल्याण किंवा सहयोगी संस्था आहेत, ज्या याच्यामध्ये काम करतायत त्याच्याशी तुम्ही जुडलं जाऊ शकता. तर मला असं वाटतं, की हे सुद्धा सहज जाता-जाता करण्यासारखं आहे. अजून एक सांगावसं वाटतं ते म्हणजे अ, ही मुलं आहेत किंवा हे जे आहेत, ह्यांना आपण इन्क्लुझिव्ह सोसायटी सारखं बघायला पाहिजे. अगदी बरोबर मुद्दा आहे. कारण की म्हणजे आता शासनाने थोडंसं पुढाकार घेऊन त्यांना दिव्यांगात सहभाग तर करून घेतलाय. पण समाज म्हणून आपण त्यांना बरोबर घेणार का? मी जेव्हा ह्या काही मुलांशी बोलतो, जे आता मोठे झालेत, ग्रॅज्युएट झालेत, काहीतरी छोटं-मोठं करतात. ते म्हणतात, की आमच्याकडे आम्हाला नोकरीवर घेताना किंवा आम्हाला बरोबर हिंडा फिरायला घेताना आजारासारखं वावरतात. वी आर निअर नॉर्मल. म्हणजे आम्हाला संधी द्या, आम्हाला सामावून घ्या. तर हा आजारी आहे, असं न बघता त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे आपण इन्क्लुझिव्हली घेऊ शकतो का? मग असा एखादा मुलगा माझ्या शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, मी राहतो त्या परिसरात असेल,
तर त्याला आपण कसं ट्रीट करतो? तर मला असं वाटतं दिव्यांगांना आदरयुक्त ट्रीट करणं, त्यांना तशा संधी उपलब्ध करून देणं, हे सुद्धा आपण समाज म्हणून करू शकतो. तर मला असं वाटतं, की रक्तदान कमीत कमी करता येऊ शकतं. ज्या वयोगटात आहोत, त्या वयोगटामध्ये स्वतःची किंवा स्वतःच्या मुला-मुलींची तपासणी आपण करून घेऊ शकतो. ह्याबद्दलचं जागरण समाजाला हा विषय घेऊन जाणं हे करू शकतो. आणि अशी मुलं माझ्या आजूबाजूला असेल, तर त्यांना मी एक काय म्हणायचं त्याला विश्वासाने साथ देऊ शकतो का? तर अशा 4-5 गोष्टी आहेत. ते मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाला ज्याला या समाजाबद्दल आपुलकी आहे, तो हे जरूर करू शकतो. खूप महत्वाच्या गोष्टींवर आपलं आज बोलणं झालं, गप्पा झाल्या. आणि म्हणजे खूप दिवसापासून असं वाटत होतं, की या आजाराबद्दल ज्या पद्धतीने आता जनकल्याण काम करतंय, ते सुद्धा लोकांना कळावं. आणि अ, रक्तदानाचं महत्त्व सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की जी मला खूप आवडते आणि अ, त्याच्याबद्दल मी जिथे शक्य आहे तिथे सांगतो. पण जनकल्याण रक्तपेढी करत असलेलं काम मी पाहतोय, त्यामुळे तर तेही सगळ्यांपुढे यावं. आणि तुम्ही जसं डॉक्टर म्हणून कसं आहे, फ्रॉम हॉर्सेस माउथ आलं, की त्याला जरा ऑथेंटिसिटी येते. मी आपलं रक्तदान करूया, छान करा. त्याच्यापेक्षा ते किती गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आपल्याकडे एक प्रथा आहे म्हणून मी एक प्रथा आता पार पाडतोय, की आपल्याकडे आपलेच परिचित काही मंडळी आहेत. त्याच्यात अंकिता ब्रह्मे यांचा एक आपल्याला आता नवीन एक स्टार्टअप तिने सुरू केलंय, कला ब्लेंड नावानी. आणि ती एक वेगवेगळे गिफ्ट आर्टिकल्स करते पेंटिंगच्या माध्यमातून. तर तिने एक तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलेले कला ब्लेंड तर्फे, हे एक गिफ्ट. खूप खूप धन्यवाद. छान. अजून एक आमचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे अमोद दामले, की ज्यांचा नुकताच आपला पॉडकास्ट झाला. त्यांचं चारू कोशा नावाचं एक हर्बल प्रॉडक्टचं ब्रँड आहे. आणि त्याच्यात स्किन केअर आहे, त्याच्यात हेअर केअर आहे, असं सगळं आहे. तर त्या सुद्धा प्रॉडक्ट्स तुम्हाला गिफ्ट म्हणून दिले जाणार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आपली अशीच एक मैत्रीण आहे, स्वप्नगंधा कलेक्शन्स नावाचं तिचं ब्रँड आहे, रुजुता गोखले. तर ती या पैठणीपासून वेगवेगळे गिफ्ट आर्टिकल्स तयार करते. तर तुम्हाला ही गिफ्ट, ही कोस्टर्स अरे तुमच्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी खूपच स्वप्नगंधा कलेक्शन्स तर थँक्यू. खूपच छान. वा. हे गिफ्ट आर्टिकल्स द्यायचं कारण असं आहे, की ही सगळी मंडळी इतकी प्रेमानं जोडली गेली आहेत. जसं मी सुरुवातीला लघाटे रिअल्टर्सचं सांगितलं, अमित लघाटे म्हणून मित्र आहेत. उद्देश हाच आहे, की एक छान सगळे जोडले जावेत माणसं. त्यामुळे हा त्याचा होता. जसं आज जीवन धर्माधिकारी आहे आमच्या मित्रामुळे तुम्ही जोडले गेलात. आणि या मंचाचा वापर याच कारणासाठी व्हावा, ही देवाच्याकडे प्रार्थना आहे. जसं देवाला आवडतंय तेच करायचं आहे, हे ठरवूनच मी हे सुरू केलंय. साधंसुधंच आहे, भरजरी विचारांचं आहे, पण देवाला जे हवंय तेच द्यायचा प्रयत्न आहे. तसं तुम्हालाही आवाहन असं आहे, की परमात्म्याला मी जसं सुरुवातीला सांगितलं, की परमात्म्याला आवडणारे जे 9 थेंब आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत, त्यातला एक थेंब आहे तो रक्ताचा थेंब, की जो देवाला आवडतो. जसं आता डॉक्टर म्हणाले, की वर देवाकडे जेव्हा जाऊ तेव्हा त्याच्या पुढे ताठ मानेनं आपल्याला सांगता आलं पाहिजे, की देवा मी तू सांगितलेलं रक्तदान करून आलोय. डॉक्टर तुम्ही आलात आणि या आजाराबद्दल मुख्य म्हणजे मोकळेपणाने सांगितलं. खरं तर काही काही गोष्टी राहून गेल्या असतील, पण जेवढा शक्य आहे तेवढा अवेअरनेस आपण आणायचा प्रयत्न केला आहे. ज्यांना जनकल्याण आणि डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळी डिटेल्स देणारच आहोत, नंबर्स देणार आहोत, कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहोत. थॅलेसेमियाबद्दल ड्राईव्हमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने जर कोणी इच्छुक असाल किंवा ह्याच्यात माझा सहभाग पण असावा असं ज्यांना वाटतंय, त्यांच्यासाठी सुद्धा हे नंबर्स आणि ही डिस्क्रिप्शन उपयोगी पडेल.
असं मला वाटतं. डॉक्टर तर अगदी उत्सुकच असतील त्या व्यक्तीचं स्वागत करायला. त्यामुळे डॉक्टर मनापासून धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. संवाद वेळा आणि साधंसुधं या मंचावर येऊन मला सगळ्यांशी संवाद साधता आला. माझ्या मनातलं जनकल्याण रक्तपेढीचं करत असलेले उपक्रम हे सगळ्यांना सांगण्याचं आपण संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आणि जनकल्याण रक्तपेढी देखील आपले आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.